नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मोहन पवार. मागच्या लेक्चरमध्ये आपण दोन कॉम्प्लेक्स नंबरचं ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन यांची प्रोसेस काय असते ते एक्झाम्पल सहित आपण समजावून घेतलं. आज आपल्याला त्या ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन यांच्या प्रॉपर्टीज शिकायच्या आहेत. आता प्रॉपर्टीज मध्ये याचा यूज काय होतो, तर याचा मॅक्झिमम यूज हा जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत इंजिनिअरिंगच्या, त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी तुम्हाला हे कामात येणार आहे. म्हणजे JEE आणि MST CET यांचे क्वेश्चन्स असे फास्ट करण्यासाठी त्याच्या ऑब्झर्वेशनने सुद्धा तुम्ही बरेचसे या प्रॉपर्टीज जर माहीत असतील तर तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. चला तर मग शिकूया प्रॉपर्टीज ऑफ ॲडिशन. पुढे जाण्याच्या अगोदर कॉम्प्लेक्स नंबर तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कॉम्प्लेक्स नंबर ज्याचा फॉर्म Z इज इक्वल टू A प्लस BI किंवा Z इज इक्वल टू X प्लस YI या फॉर्म मध्ये कॉम्प्लेक्स नंबर असतो. द गिवन कॉम्प्लेक्स नंबर इज ऑलवेज इन द फॉर्म A प्लस BI or X plus YI where A is a real part of the complex number, B is the imaginary part of the complex number and I is the imaginary value. Similarly, if the complex number in the form of Z is equal to X plus YI, then X is called real part of the complex number, Y is called imaginary part of complex number and I is an imaginary value. And we know that the value of I is always under root minus 1. Under root minus 1 it means what? Under root minus 1 it means I. Right? Then Z bar. What is the meaning of Z bar? Z bar it means conjugate. Right? प्रीवियस लेक्चर मध्ये आपण कॉम्प्लेक्स नंबरचा कॉन्जुगेट कसा असतो ते बघितलं. समजा हा कॉम्प्लेक्स नंबर जर असा असेल A प्लस BI, तर याचा कॉन्जुगेट Z बार डिनोटेड बाय Z बार इज इक्वल टू तो असा यायला पाहिजे A मायनस BI. If the complex number in the form of Z is equal to X plus YI, then its conjugate is denoted by Z bar and written as X minus YI. Right? Again the next part is Z bar. कळाला सगळ्यांना Z bar. आता एक महत्त्वाचा शब्द आहे RE of Z and EM of Z. हे काय असतं, कारण प्रॉपर्टीज समजण्यामध्ये तुम्हाला हे उपयोगात असेल. ठीक आहे. RE ऑफ Z. आता Z म्हणजे काय? कॉम्प्लेक्स नंबर. आणि RE म्हणजे काय? त्याचा रियल पार्ट. समजा Z इज इक्वल टू S प्लस BI, Z इज इक्वल टू A प्लस BI हा जर कॉम्प्लेक्स नंबर असेल तर याचा RE ऑफ Z काय असेल? म्हणजे या कॉम्प्लेक्स नंबरचा रियल पार्ट. मग रियल पार्ट ऑफ Z या कॉम्प्लेक्स नंबरचा काय येईल? A. आणि जर कॉम्प्लेक्स नंबर हा असेल तर RE ऑफ Z काय येईल? याचा X. आलं लक्षात सगळ्यांच्या? म्हणजे जो कॉम्प्लेक्स नंबर तुम्हाला दिलेला आहे त्या कॉम्प्लेक्स नंबरचा रियल पार्ट इज डिनोटेड बाय RE ऑफ Z. RE ऑफ Z means real part of Z. And IM of Z, IM म्हणजे imaginary part of complex number. Z is a complex number. IM of Z it means what? IM is, it means imaginary part of that complex number. If the complex number is in the form of A plus BI, then IM of Z is B, and in this condition imaginary part of Z is Y. Right? तर अशा पद्धतीने आपण काही गोष्टी समजावून घेणार आहोत, कारण प्रॉपर्टीज मध्ये या गोष्टी येणार आहेत. चला तर मग प्रॉपर्टीजला, पहिल्या प्रॉपर्टीला शिकूया, प्रॉपर्टीज ऑफ ॲडिशन. राईट? आता ॲडिशन कसं करायचंय कॉम्प्लेक्स नंबरचं सगळ्यांना मी शिकवलं. जर तुम्ही अजूनही व्हिडिओ बघितले नसतील तर मागचे व्हिडिओ बघा. तर त्यात मी तुम्हाला अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर मध्ये ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन या चारही पार्ट मध्ये मी तुम्हाला एक्झाम्पल सहित समजावून सांगितलेलं आहे. बघा, पहिली जी प्रॉपर्टी आहे एक नंबरची ती काय आहे सांगा? Z1 प्लस Z2 इज इक्वल टू Z2 प्लस Z1. मग मुद्दा महत्वाचा हा आहे Z1 प्लस Z2. मग Z1 हा काय आहे? कॉम्प्लेक्स नंबर. Z2 हा काय आहे? दुसरा एक कॉम्प्लेक्स नंबर. या दोघांचं ऍडिशन किती येतं? Z2 प्लस Z1. म्हणजे काय?
अहो पहिल्या कॉम्प्लेक्स नंबर मध्ये दुसरा कॉम्प्लेक्स नंबर मिळवा, नाहीतर मग दुसरा कॉम्प्लेक्स नंबर प्लस पहिला घ्या. म्हणजे पहिला प्लस दुसरा घ्या किंवा दुसरा प्लस पहिला घ्या. कसं येतं? अहो इक्वल. बरोबर. मग पहिल्या कॉम्प्लेक्स नंबरला दुसऱ्या कॉम्प्लेक्स मध्ये ऍड करा किंवा दुसऱ्या कॉम्प्लेक्स नंबरला पहिल्या कॉम्प्लेक्स नंबर मध्ये ऍड करा, यामध्ये काहीही फरक पडत नाही. म्हणजे दोघांचे ऍडिशन सेम येतं. बरोबर. तर या ज्या कंडिशन आहे, पहिला प्लस दुसरा, फर्स्ट कॉम्प्लेक्स नंबर प्लस सेकंड इज इक्वल टू सेकंड कॉम्प्लेक्स नंबर प्लस फर्स्ट, दे आर इक्वल. And this property is known as commutative. म्हणजे अशा प्रकारच्या बदलाला कम्युटेटिव्ह लॉ असं म्हणतो आपण. मग कम्युटेटिव्ह म्हणजे काय? फर्स्ट प्लस सेकंड करा किंवा सेकंड प्लस फर्स्ट करा, इक्वलच येतो. अशा या प्रॉपर्टीला आपण कम्युटेटिव्ह लॉ म्हणतो. कळलं सगळ्यांना? दुसरी जी प्रॉपर्टी आहे ती अशी आहे, Z1 प्लस इन ब्रॅकेट Z2 प्लस Z3. काय केलं आपण या कंडिशन मध्ये? जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर काय केलं, Z1 हा सेपरेट आहे. ऍडिशन कुणाचं केलं आपण? Z2 प्लस Z3 चं. आणि या दोघांचं ऍडिशन करून त्यामध्ये Z1 मॅच केला, Z1 मिळवला, ऍडिशन केलं. असं न करता जर तुम्हाला असं वाटलं की Z2 आणि Z3 ची ऍडिशन करून Z1 मध्ये न मिळवता जर आपण Z1 आणि Z2 या दोघांची जर ऍडिशन केली आणि ती Z3 मध्ये मिळवली, काहीही फरक पडत नाही. म्हणजे उत्तरामध्ये काही चेंज होत नाही. म्हणजे पहिला कॉम्प्लेक्स नंबर प्लस इन ब्रॅकेट सेकंड प्लस थर्ड कॅन बी रिटन ऍज इन ब्रॅकेट Z1 प्लस Z2, Z1 आणि Z2 यांचं ऍडिशन झालं प्लस Z3 बाजूला. म्हणजे सरळ सरळ असा अर्थ होतो की तीन कॉम्प्लेक्स नंबरचं जर ऍडिशन असेल तर तुम्ही कोणत्याही दोघांची ऍडिशन करून त्यात तिसरा ऍड करू शकता, कोणतेही दोन. इज दॅट क्लिअर? अशा या बदलाला आपण म्हणतो असोसिएटिव्ह लॉ. काय म्हणतो आपण याला? असोसिएटिव्ह लॉ. तर या पद्धतीने आपण हा असोसिएटिव्ह लॉ सुद्धा लिहू शकतो. विथ एक्झाम्पल्स आपण याला रेफर करू शकतो, पण व्हिडिओ लेक्चर मध्ये हे इतकं शक्य होणार नाही. ऑफलाईन लेक्चर मध्ये गेल्यानंतर आपण एक्झाम्पल आणि पुढे एक्सरसाइज पण येणार आहेत, त्यामध्ये मी तुम्हाला एक्झाम्पल समजावून सांगतो. पुढची जी प्रॉपर्टी आहे ती सगळ्यांना माहित आहे. काय? Z1 प्लस 0 म्हणजे काय? Z1 हा एक कॉम्प्लेक्स नंबर आहे. मी वरतीच लिहून दिलं बघा, इफ Z1, Z2 and Z3 आर द कॉम्प्लेक्स नंबर्स. म्हणजे Z1 हा पण एक कॉम्प्लेक्स नंबर आहे, Z2 हा पण एक वेगळा कॉम्प्लेक्स नंबर आहे आणि Z3 हा एक वेगळा कॉम्प्लेक्स नंबर आहे. काय म्हणतोय मी की Z1 प्लस 0 इज इक्वल टू 0 प्लस Z1. म्हणजे काय? कोणत्याही कॉम्प्लेक्स नंबर मध्ये तुम्ही 0 ऍड करा किंवा 0 मध्ये कोणताही कॉम्प्लेक्स नंबर ऍड करा, त्याचा आन्सर हा कॉम्प्लेक्स नंबरच येतो. हे नॉर्मली आपण जे रूल्स बघतो त्यामध्ये सुद्धा असंच येतं. कोणत्याही संख्येमध्ये 0 मिळवला की आन्सर ती संख्याच येते. बरोबर ना? मग Z1 या कॉम्प्लेक्स नंबर मध्ये 0 मॅच करा किंवा 0 मध्ये Z1 मॅच करा, त्याचा आन्सर Z1च येतं. बरोबर. म्हणजे सरळ सरळ नियम कसा लक्षात ठेवायचा? कोणत्याही कॉम्प्लेक्स नंबर मध्ये 0 ऍड केला तर आन्सर हे Z1च येतं. राईट? if we added 0 in any complex number, then the final answer is the original complex number. Is that clear? चला पुढची जी प्रॉपर्टी आहे फोर्थ नंबरची बघा, Z1 Z प्लस Z कॉन्जुगेट. Z प्लस Z कॉन्जुगेट म्हणजे काय? समजा बघा Z इज इक्वल टू समजा 5 प्लस 3i असा कॉम्प्लेक्स नंबर घेतला आपण. बरोबर. Z इज इक्वल टू 5 प्लस 3i असा घेतला तर याचा कॉन्जुगेट काय येईल? कॉन्जुगेट डिनोटेड बाय Z बार इज इक्वल टू याचा कॉन्जुगेट येईल 5 मायनस 3i. बरोबर. या दोघांचं जर ऍडिशन केलं तुम्ही तर काय होईल बघा, या दोघांचं ऍडिशन काय यायला पाहिजे? 5 प्लस 5 10 आणि प्लस 3i मायनस 3i कॅन्सल होऊन जाईल. बरोबर. म्हणजे याचा अर्थ काय? कॉम्प्लेक्स नंबर कोणताही आणि त्याचा कॉन्जुगेट जर घेतला आणि त्यांचं ऍडिशन जर केलं तर तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबर मध्ये त्यांचं फायनल जे आन्सर आहे त्या फायनल आन्सर मध्ये काय येईल तर फक्त 2 इंटू रियल पार्ट ऑफ Z. बघा इथं आर ऑफ Z आला रियल पार्ट ऑफ Z. म्हणजे काय की जेव्हा एखादा कॉम्प्लेक्स नंबर आणि त्याचा कॉन्जुगेट यांची जर ऍडिशन केली तुम्ही तर यामध्ये इमॅजिनरी पार्ट कॅन्सल होऊन जातो आणि मग रियल पार्टच राहतात. मग हा प्लस हा तो सेम असतो म्हणजे त्यामुळे तो दोनदा येतो. म्हणजे त्याचा फायनल आन्सर 2 ऑफ रियल. मी एक्झाम्पल दिलं पहा, रियल पार्ट किती होता? 5, त्याची डबल झाली ना 10. बरोबर. आणि इमॅजिनरी पार्ट उरलाच नाही. म्हणजे बघा
ऍडिशन करताना कॉम्प्लेक्स नंबर आणि कॉम्प्लेक्स नंबरचा कॉन्जुगेट यांचं ऍडिशन केल्यानंतर इमॅजिनरी पार्ट उरत नाही, मग उरतो कोण? रिअल पार्ट. किती उरतो रिअल पार्ट? तर जो रिअल पार्ट कॉम्प्लेक्स नंबर मध्ये आहे त्याची दुप्पट, 2 टाइम्स ऑफ रिअल पार्ट. तर असे जे काही प्रॉपर्टी आहे, तर या प्रॉपर्टीला आपण नाव दिलं व्हेरीफाय. व्हेरीफाय म्हणजे काय? हे काय मी व्हेरीफाय केलंय ना, म्हणजे असं व्हेरीफाय करून पाहता येतं आपल्याला, काही अडचण नाही. इथे पण पहा तुम्ही ए प्लस बी आय आणि याचा कॉन्जुगेट ए मायनस बी आय, या दोघांचं जर ऍडिशन केलं तर बी आय कॅन्सल होऊन जातील आणि ए डबल ए 2a असं आन्सर येईल याचं. म्हणजे ही पण प्रॉपर्टी आपल्या लक्षात आली असेल की 100% खरी आहे. पाचवी जी प्रॉपर्टी आहे त्या पाचव्या प्रॉपर्टी मध्ये समजून घ्या. बघा याला एक्झाम्पल, याचं सुद्धा एक्झाम्पल देऊन आपण बघू शकतो, परंतु तुम्हाला समजून सांगितलं की लगेच तुमच्या लक्षात येऊन जाईल की या प्रॉपर्टीचं म्हणणं काय आहे. बघा इन ब्रॅकेट Z1 प्लस Z2 बार. आता बार कुणावर आहे? दोन कॉम्प्लेक्स नंबरच्या ऍडिशन वर बार आहे, बरोबर आहे. इज इक्वल टू, मग असं न करता तुम्ही असं करू शकता. कसं? Z1 बार प्लस Z2 बार. आता या प्रॉपर्टीला समजून घेण्याचा प्रयत्न करा. ही प्रॉपर्टी काय सांगते माहिती तुम्हाला? काय हक्क प्रदान करते माहिती तुम्हाला? ही काय म्हणते की दोन कॉम्प्लेक्स नंबर आहे, मग त्या दोन कॉम्प्लेक्स नंबरचं ऍडिशन घेऊन कॉन्जुगेट घ्या किंवा मग कॉन्जुगेट घेऊन ऍडिशन करा, सारखाच येतो. रिपीट पुन्हा एकदा. दोन कॉम्प्लेक्स नंबर आहे, एक कॉम्प्लेक्स नंबर आहे, कोणते तरी दोन, त्यांचे कॉन्जुगेट्स आहेत. आता बार आला म्हणजे कॉन्जुगेट आला, बरोबर आहे. मग ते जे दोन कॉन्जुगेट आहेत, मग त्या दोन कॉन्जुगेटची बघा, ते दोन कॉन्जुगेटची ऍडिशन करा आणि ऍडिशन झाल्यानंतर त्याचा कॉन्जुगेट घ्या किंवा ऍडिशन करून कॉन्जुगेट घ्या. बोथ आर सेम. आता लक्षात. पुन्हा रिपीट. Z1 प्लस Z2 बार म्हणजे काय? Z1 आणि Z2 या दोघांचं ऍडिशन घेऊन त्याचा कॉन्जुगेट घ्या किंवा मग जे कॉम्प्लेक्स नंबर आहे त्याचे कॉन्जुगेट घेऊन मग ऍडिशन करा, सारखाच येतो. काहीही फरक यामध्ये पडत नाही. कळालं सगळ्यांना? तर अशा पद्धतीनं तुमच्या लक्षात आलं असेल, तुमच्या नोट बघणार आहोत प्रॉपर्टीज ऑफ सबट्रॅक्शन. दोनच प्रॉपर्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत, त्या आपल्याला बघायच्या आहेत. पहिली जी प्रॉपर्टी आहे त्या पहिल्या प्रॉपर्टीचं जे फॉर्म आहे तो बघा कसा आहे. Z मायनस Z बार म्हणजे काय? एखादा कॉम्प्लेक्स नंबर आणि त्याच कॉम्प्लेक्स नंबरचा कॉन्जुगेट यांचा जर सबट्रॅक्शन केलं तर आन्सर काय येतं? 2 इंटू इमॅजिनरी पार्ट ऑफ Z. म्हणजे काय? त्या कॉम्प्लेक्स नंबरचा जो इमॅजिनरी पार्ट होता का त्याची डायरेक्ट दुप्पट करायची. तुम्हाला वाटत असेल सर रिअल पार्ट येतच नाही. जसं ऍडिशन मध्ये पाहिलं होतं तुम्ही, बघा कॉम्प्लेक्स नंबर आणि कॉम्प्लेक्स नंबरचा कॉन्जुगेट यांचं जर ऍडिशन केलं तर आन्सर काय येतं? 2 इंटू रिअल पार्ट ऑफ Z. इथे करून दाखवलं मी तुम्हाला. पण जेव्हा तो कॉम्प्लेक्स नंबर आणि त्या कॉम्प्लेक्स नंबरचा कॉन्जुगेट यांचं जर सबट्रॅक्शन केलं तर यांचं सबट्रॅक्शन काय येतं? 2 इंटू इमॅजिनरी पार्ट. बघा कसा. एक्झाम्पल तेच घेऊन बघू. समजा Z इज इक्वल टू, जर 5 प्लस 3i हा कॉम्प्लेक्स नंबर असेल तर याचा कॉन्जुगेट काय यायला पाहिजे? Z बार इज इक्वल टू 5 मायनस 3i. यांचं काय घ्यायचं आपल्याला? सबट्रॅक्शन. तुम्हाला माहिती ब्रॅकेटच्या बाहेर मायनस असेल तर आतील चिन्ह बदलतात, बरोबर. लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल मध्ये पण आपण बघितलं की खालच्यांचे साइन चेंज होऊन जातील इथे, बरोबर. या प्लस 5 आहे तर मायनस होईल, मायनस 3 आहे तर प्लस होईल. यामध्ये काय झाला? प्लस 5 आणि मायनस 5 कॅन्सल झाला. मग काय उरला? प्लस 3i म्हणजे किती उरला? प्लस 6i. म्हणजे काय की सबट्रॅक्शन केल्यानंतर यामध्ये रिअल पार्ट उरलाच नाही, तो कॅन्सल झाला. उरला काय? फक्त इमॅजिनरी पार्ट, आणि तोही किती? डबल ऑफ इमॅजिनरी पार्ट. कॉम्प्लेक्स नंबर मध्ये जो इमॅजिनरी पार्ट होता त्याची ती डबल येईल. कळलं सगळ्यांना? पुढच्या प्रॉपर्टीकडे वळूया. प्रॉपर्टीज ऑफ मल्टिप्लिकेशन. आता मल्टिप्लिकेशनच्या प्रॉपर्टीज कशा येतात ते बघायचंय. मागच्या लेक्चर मध्ये आपण मल्टिप्लिकेशन कसं करायचं ते बघितलं. ती थेरॉटिकल प्रोसेस झाली, पण काही गोष्टी तुम्हाला डायरेक्टली या प्रॉपर्टीवरून सुद्धा डिटरमाइन करता येतील. ठीक आहे. बघा पहिली प्रॉपर्टी जी आहे ती पहिली प्रॉपर्टी आहे कम्युटेटिव्ह. कम्युटेटिव्ह म्हणजे काय? हे आणि हे काय आणि ते आणि हे काय. ऍडिशन मध्ये पण आपण कम्युटेटिव्ह लॉ बघितला. काय म्हणतो बघा पहिला लॉ, Z1 डॉट Z2 म्हणजे काय? Z1 हा एक कॉम्प्लेक्स नंबर आहे आणि Z2 हा एक कॉम्प्लेक्स नंबर आहे. या दोघांचा काय केलं? Z1 चा प्रोडक्ट Z2 बरोबर केला. असं न करता जर Z2 चा प्रोडक्ट Z1 बरोबर केला असता तर काय झालं असतं? आन्सर सेमच आलं असतं.
बरोबर, या लॉला म्हणतो आपण कम्युटेटिव्ह लॉ. म्हणजे पहिली प्रॉपर्टी काय सांगते, पहिला कॉम्प्लेक्स नंबर इंटू सेकंड कॉम्प्लेक्स नंबर इज इक्वल टू सेकंड कॉम्प्लेक्स नंबर मल्टिप्लाई बाय द फर्स्ट. इज दॅट क्लिअर? चला, काही न समजण्यासारखी काही अवघड प्रॉपर्टी नाहीये. चला, दुसरी जी प्रॉपर्टी आहे तुम्हाला कळालं, तिघ जण आले. ऍडिशन मध्ये पण आपण असंच बघितलं होतं बघा, Z1 प्लस Z2 प्लस Z3. मग या तिघांमध्ये काय करायचं ऍडिशन करताना, या दोघांची ऍडिशन करून यात मिळवा, नाहीतर मग या दोघांची ऍडिशन करून हा मिळवा. आन्सर मध्ये काही फरक पडत नाही. तसंच दुसऱ्या प्रॉपर्टी मध्ये बघा आहे Z1 Z2 आणि Z3 तिघांचं जर मल्टिप्लिकेशन आलं तर काय करा, कोणत्याही दोघांचं मल्टिप्लिकेशन करून घ्या. बरोबर, आणि ते मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर त्याचं मल्टिप्लिकेशन उरलेल्या बरोबर एका बरोबर करा. काही फरक पडत नाही, कोणताही कोणाबरोबर घ्या. बघा, Z1 डॉट Z2 म्हणजे कोणाचा पुन्हा प्रोडक्ट केला आपण, इथे Z1 आणि Z2 यांचं मल्टिप्लिकेशन केलं आणि हे आल्यानंतर मल्टिप्लिकेशन जे येईल त्या मल्टिप्लिकेशन न Z3 या कॉम्प्लेक्स नंबरला मल्टिप्लाय केलेलं आहे. असं न करता जर तुम्ही Z2 आणि Z3 यांचं मल्टिप्लिकेशन केलं असतं आणि मग Z1 आणि यांचं मल्टिप्लिकेशन केलं असतं तरी उत्तरात काही फरक पडला नसता. या लॉला म्हणतो आपण असोसिएटिव्ह लॉ. बरोबर, मग असोसिएटिव्ह मध्ये कसं समजून घ्यायचं, सरळ समजून असं घ्यायचं की कोणतेही तीन कॉम्प्लेक्स नंबर असतील तर कोणत्याही दोघांचा प्रोडक्ट करून घ्यायचा आणि तो जो येईल तो तिसऱ्या बरोबर मल्टिप्लाय करायचा. मग तुम्ही तो प्रोडक्ट करताना कोणतेही दोन यांचं मल्टिप्लिकेशन अगोदर करून घ्या आणि त्या मल्टिप्लिकेशनचं तिसऱ्या बरोबर करा. उत्तरामध्ये काही फरक पडत नाही, म्हणजे उत्तर सेमच येतात. कळाला असोसिएटिव्ह लॉ. तिसरी जी प्रॉपर्टी आहे ती आहे आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी मागच्या एडिशन मध्ये पण बघितलं आपण. काय बघितलं होतं, कोणत्याही कॉम्प्लेक्स नंबर मध्ये जर 0 मिळवला किंवा 0 मध्ये कॉम्प्लेक्स नंबर मिळवला तर उत्तर कॉम्प्लेक्स नंबरच येतो ऍज इट इज. म्हणजे 0 मिळवा, अगोदर मिळवा, नंतर मिळवा, आन्सर तो कॉम्प्लेक्स नंबरच येतो. इथे काय आहे आयडेंटिटी लॉ, काय आहे मल्टिप्लिकेशनचा, कोणत्याही कॉम्प्लेक्स नंबरला जर 1 या नंबरनी मल्टिप्लाय केलं, बघा कॉम्प्लेक्स नंबर Z1 इंटू मल्टिप्लाई बाय 1 इज इक्वल टू 1 इंटू कॉम्प्लेक्स नंबर Z1 इज इक्वल टू व्हॉट, Z1. उत्तर तेच येतं. म्हणजे 1 या संख्येनं कोणत्याही, सरळ सरळ नियम काय आहे की कोणत्याही कॉम्प्लेक्स नंबरला 1 या नंबरनं जर मल्टिप्लाय केलं तर आन्सर हे तो ओरिजिनल कॉम्प्लेक्स नंबरच असतो. कळालं? यानंतर चौथा आणि पाचवा जो लॉ आहे हे व्हेरीफाईड लॉ आहेत. मी तुम्हाला दोघांची पण व्हेरीफाय करून दाखवतो, वाटल्यास व्हेरीफाय करता येईल आपल्याला. बघा चौथा जो आहे तो काय म्हणतो, बघा Z1 डॉट Z2 यांचा बार इज इक्वल टू बारचा मल्टिप्लिकेशन प्रोडक्ट सेमच येतो. बरोबर, ऍडिशन मध्ये पण आपण असंच बघितलं होतं. बघा तुम्ही लॉ लिहिले असतील आता नोटबुक मध्ये तुमच्या, तर तुम्ही बघा तिथे काय होतं की दोन कॉम्प्लेक्स नंबरचं ऍडिशन घेऊन कॉन्जुगेट घ्या, नाही तर मग कॉन्जुगेट घेऊन ऍडिशन करा, होतात सेम. बरोबर, मग आता बघा समजा उदाहरणार्थ दोन कॉम्प्लेक्स नंबर आहेत आणि दोन कॉम्प्लेक्स नंबरचं आपल्याला या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करायचं आहे. मग एक्झाम्पल मध्ये तर मी सोडवणार नाही, फक्त मी तुम्हाला ट्रिक्स देणार आहे याची. एक्झाम्पल मध्ये बघा, समजा इफ Z1 इज इक्वल टू 2 प्लस 3i असा घेतला आपण. बरोबर, आणि Z2 हा नंबर घेतला आपण समजा 5 प्लस 4i. हे दोन कॉम्प्लेक्स नंबर आपण या ठिकाणी घेतले. या दोन कॉम्प्लेक्स नंबरला जर घेतलं तर हा जो Z1 आहे याचा Z1 बार काय येईल, याचा येईल 2 - 3i. आणि Z2 जो नंबर आहे त्याचा बार काय येईल तर 5 - 4i. झाले कॉन्जुगेट यांचे. बरोबर, आता मला काय म्हणायचंय बघा, वाटल्यास तुम्ही आता व्हेरीफाय करू शकता, कारण मी मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, ऍडिशन, सबट्रॅक्शन, अल्जेब्रा लॉ मध्ये सगळं शिकवलंय तुम्हाला. त्यामुळे मी काही आता कॅल्क्युलेशन्स या ठिकाणी करणार नाही, मी फक्त तुम्हाला हे सांगतो. मग मला सांगा, जो लॉ आहे तुमचा लेफ्ट हँड साइडला तो काय आहे सांगा, काय आहे Z1 डॉट Z2 चा बार. म्हणजे काय करा, लेफ्ट हँड साइड मध्ये सगळ्यात पहिलं तुम्ही Z1 डॉट Z2 करून घ्या. Z1 हा एक कॉम्प्लेक्स नंबर आहे इथं, Z2 हा कॉम्प्लेक्स नंबर आहे, यांचा प्रोडक्ट करा. तो काहीतरी येईल इथं, हो ना, मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काहीतरी येईल तिथे. मग हे केल्यानंतर लक्षात घ्या, मी इथे कॅल्क्युलेशन करत नाही, पण तुमच्या वहीमध्ये तुम्ही एक्झाम्पल लिहा आणि हे कॅल्क्युलेशन व्यवस्थित करा. ठीक आहे, बघा मग या दोघांचं मल्टिप्लिकेशन झालं. इथं झाल्यानंतर जे काय येईल, काय येणार आहे काय येणार आहे, दोन कॉम्प्लेक्स नंबरचं मल्टिप्लिकेशन
हे कॉम्प्लेक्स नंबरच येणार आहे. म्हणजे इथे उत्तरामध्ये रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट असणार आहे. मग जो येईल त्याचा कॉन्जुगेट घ्या. म्हणजे Z1 तर केलाच तुम्ही, इथं उत्तर आलंय त्याचा कॉन्जुगेट घ्या इथं. म्हणजे काय तयार होईल, लेफ्ट हँड साइड. बरोबर. आता राईट हँड साइडला काय आहे, तर राईट हँड साइडला आहे बघा Z1 बार डॉट Z2 बार. मग Z1 बार तर आहेच नाही, ते पहा ना 2 - 3i हा कॉन्जुगेट आहे Z1 चा. आणि Z2 बार काय आहे 5 - 4i. याचं पण आन्सर येईल. बरोबर. किती येईल एक सांगू, इथं जे येणार आहे लेफ्ट हँड साइडला, इथं जे येईल इक्वेशन नंबर फर्स्ट, आणि इथं कॅल्क्युलेशन केल्यानंतर इक्वेशन नंबर सेकंड. मग खाली असं येईल लेफ्ट हँड इज इक्वल टू राईट हँड, येणारच 100%. बरोबर. मग हे दोन्ही साइड इक्वल आहे, याचा अर्थ काय प्रूव्ह झालं, काय व्हेरीफाय झालं की Z1 डॉट Z2 दोघांचा गुणाकार करून कॉन्जुगेट घ्या, नाहीतर मग कॉन्जुगेटचाच गुणाकार करा, सारखंच आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला जर कुठे अशी परिस्थिती वाटली की आपल्याला दोन कॉम्प्लेक्स नंबरचा प्रोडक्ट घेऊन त्यांचा कॉन्जुगेट घ्यायचा आहे, तर तुम्ही डायरेक्ट कॉन्जुगेट घेऊन त्यांचा प्रोडक्ट करू शकता. उत्तरामध्ये काहीही फरक पडत नाही. आलं लक्षात सगळ्यांच्या. पुढची जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी अशी आहे, इफ Z इज इक्वल टू A प्लस BI. समजा Z हा जर एखादा कॉम्प्लेक्स नंबर आहे, तो घेतलाय आपण A प्लस BI, या फॉर्म मध्ये जर तो असेल, बरोबर, तर मला सांगा इथे बघा, जर Z इज इक्वल टू A प्लस BI हा कॉम्प्लेक्स नंबर आहे, तर याचा कॉन्जुगेट काय येणार आहे, अहो A मायनस BI. राईट ना. मग इफ Z इज इक्वल टू A प्लस BI, देन इट्स कॉन्जुगेट इज A मायनस BI. मग आता प्रश्न असा आहे की या दोघांचा जर गुणाकार केला, Z डॉट Z बार, म्हणजे काय, सरळ सरळ एखादा कॉम्प्लेक्स नंबर आणि त्याच कॉम्प्लेक्स नंबरचा कॉन्जुगेट यांचा जर गुणाकार केला तर आन्सर काय येतं माहिती आहे तुम्हाला. या दोघांचा जर प्रोडक्ट केला तर डायरेक्ट आन्सर काय येतं, A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर. म्हणजे काय, डायरेक्ट रिअल पार्टचा स्क्वेअर प्लस डायरेक्ट इमॅजिनरी पार्टचा स्क्वेअर. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला गुणाकार करायची गरजच नाही. बरोबर. मल्टिप्लिकेशनची जी प्रोसेस मी तुम्हाला शिकवली ती प्रोसेस न करता डायरेक्ट आन्सर त्या ठिकाणी आपल्याला त्यांचं काढता येतं, हे लक्षात ठेवा. एक्झाम्पल घेऊन दाखवायचं झालं तर एक्झाम्पल मी फक्त घेतो, सॉल्व तुम्ही करायचंय. ठीक आहे. मला सांगा, मी जर म्हटलं इफ Z इज इक्वल टू 6 - 3i हा कॉम्प्लेक्स नंबर घेतला, बरोबर, तर याचा Z बार काय यायला पाहिजे, देन Z बार इज इक्वल टू 6 प्लस 3i. बरोबर ना. तर आता माझं काय म्हणणं आहे की हा कॉम्प्लेक्स नंबर आणि हा कॉम्प्लेक्स नंबर एकमेकांचे कॉन्जुगेट आहेत. या दोघांचा जर गुणाकार केला, Z आणि Z बार यांचा जर गुणाकार केला, तर तुम्हाला बाय प्रोसेस न करता डायरेक्ट आन्सर काढता येतं. बघा, 6 चा वर्ग 36 म्हणजे रिअल पार्टचा स्क्वेअर करायचा प्लस इमॅजिनरी पार्टचा स्क्वेअर करायचा. इमॅजिनरी पार्ट कोण आहे 3, त्याचा स्क्वेअर काय येईल 9. बरोबर. मग आला दोघांचं ऍडिशन येईल, किती येईल 45. डायरेक्ट आन्सर, मल्टिप्लिकेशन करायची गरज नाही. तुमच्या लक्षात आलं असेल की जर प्रॉपर्टी व्यवस्थित कळाल्या तर तुमची बरीचशी जी थेरॉटिकल मेथड आहे ही न करता तुम्हाला आन्सर पर्यंत पोहोचता येतं. त्या आन्सर पर्यंत तुम्ही पोहोचू शकता. कळालं सगळ्यांना. तर अशा होत्या आजच्या ह्या सगळ्या प्रॉपर्टीज. पुढच्या लेक्चर मध्ये आपण ऍक्च्युअल एक्झरसाइज कडे वळणार आहोत आणि एक्झरसाइजला सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे. तोपर्यंत या सगळ्या प्रॉपर्ट्या व्यवस्थित तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्या, त्यांचं ऑब्झर्वेशन करा. तुम्हाला जर असं वाटलं की आपल्याला ह्या व्हेरीफाय करून पाहायच्या आहे तर तुम्ही स्वतः एक्झाम्पल घेऊन त्याला व्हेरीफाय करू शकता. काही अडचणी आल्या तर तुम्ही मला कॉल करू शकता. नमस्कार.